एखाद्या देशात युद्ध सुरू आहे, मात्र या युद्धाचा फटका जो आहे तो आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला बसत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते आता गॅसचा तुटवडा जाणत आहे. गॅस पुरवठा जो आहे तो व्यावसायिकांना बंद केलेला आहे. एकीकडे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की आता गॅस पुरवठा जो आहे तो व्यावसायिकांना आम्ही पूर्णतः बंद केलेला आहे. हॉस्टेल असतील त्याचबरोबर हॉस्पिटल असतील यांनाच फक्त गॅस पुरवठा होतो, मात्र जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांना जे आहे ते गॅस पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. मी आता हिंगोली शहरातलं नावाजलेलं आणि हिंगोली शहरातलं सर्वात मोठं प्रभुदास स्वीट मार्टवर आहे. आपण बघतो की याच प्रभुदास स्वीट मार्ट मध्ये आता काही प्रमाणात जे आहे ते तळू पदार्थ असतील ते कमी करण्यात आले आहेत. जसं की जे मॅन्युफॅक्चर केलेले बिस्किट असतील हे पदार्थ असतील या पदार्थावरती जोर दिला जातोय. आपल्या सोबत संचालक आहेत. काय सांगाल, नेमका आता गॅसचा पुरवठा कमी झालेला आहे, तुम्हाला गॅस पुरवठा होत नाही, काय परिस्थिती निर्माण झाली आता? परिस्थिती गंभीर आहे सध्या. समजा गॅसचा पुरवठा नाही भेटल्यावर समजा प्रोडक्शन आम्ही थोडं कमी करायला दिवसांदिवस थोडं कमी करतो. कुठलं कुठलं प्रोडक्शन कमी करता तुम्ही? म्हणजे आता दुधाचं आहे. आता दुधामध्ये आम्ही आज काल परवा हे परिस्थिती पाहून एक इंडक्शन भट्टी अहमदाबादून बोलवली. एक 4-5 दिवसातील इंडक्शन म्हणजे जो लाईटवर चालणार, त्याच्यावर काही गॅसचा काय परिणाम काय नाही. ते पूर्ण सेट म्हणजे असं आहे की त्याचं दूध टाकलं ते मोठी कढाईमध्ये 200 लिटर दूध टाकलं ॲट टायमाला तर 200 लिटरचा तो माल बनू शकत. त्याला जास्त 1-1.25 घंट्यामध्ये ते पूर्ण प्रोडक्शन बनवते. आम्ही त्याच्यावर जास्त जोर द्यायला की बाबा उद्या चालून गॅस भेटलं नाही समजा कोणती वस्तूचं आणि एकदम क्लीन काम होते. मालची क्वालिटी बी एकदम चांगली आणि पूर्ण क्लीन, म्हणजे हाताचा काही स्पर्श करायचं काम नाही. आता गॅस संपून किती दिवस झाले आणि त्या गॅस संपल्यानंतर तुम्हाला काय झळा पोहोचला त्याच्याने? म्हणजे आपल्याला जे कमर्शियल आहे आम्ही रोज 2-3 हे परिस्थिती पाहून 1-2 जास्त घेतलं तर चाललंय गाडी. आता 2 दिवसानंतर तेव्हा बी परिस्थिती गंभीर होईल. तर डिझेल भट्टी आहे, डिझेल भट्टीने समजा थोडं काम चाललं. म्हणजे तो डिझेल भट्टी असते ना आपली, आम्ही दोघं सेटिंग आहे गॅस आणि डिझेल. गॅस संपलं की आपल्याला त्याचा डिझेल चालू वापरतो. थोडं त्याच्यावर तो महाग पडतो तो, म्हणजे जरासं कामाची जसं परिस्थिती हिसाबानं चाललंय. तुम्ही आता जसं म्हणले की दुग्धजन्य पदार्थ आहे ते तुम्ही कमी केले. याच्या अगोदर तुम्ही 200 लिटर मध्ये म्हणतो, मग आता किती लिटरवर आणा? सध्याचं काय झालं, देवाची दया म्हणा, बाजाराची परिस्थिती लई गंभीर आहे. म्हणजे लगन सराई आहे आणि हे सर्व परिस्थिती पाहून सध्या बाजार एकदम मांदळ आहे. म्हणजे लोक हल्दी काढायला, कोणी काय काढायला, तर सध्या गिऱ्हाईकीसाठी मग काम चाललंय. जर नाहीच भेटला तर मग परिणाम याच्या परिणाम तर आता मग त्याच्या हिशोबाने काहीतरी थोडं काय काढावं लागेल की नाही. जशी परिस्थिती चालतात आपल्याला. आपण बघतोय की शहरातील हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर स्वीट मार्ट व्यावसायिक असतील यांना जो आहे तो याचा प्रचंड फटका बसत आहे. मागच्या 2 दिवसापासून व्यवसाय सिलेंडर जे आहे ते बंद करण्यात आले आहे. अजूनही काही दिवस सिलेंडर भेटणार नाही, मात्र पर्यायी व्यवस्था जी आहे ते हॉटेल संचालक असतील त्याचबरोबर स्वीट मार्ट संचालक असतील यांनी तयार ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.